हॅलो. हॅलो सौमित्र बोलतोय. मैत्री हे बघ, माझ्या फोन एक्सचेंजमध्ये माझा काही हात नाही आहे. या सगळ्यांनी मिळून गेम केली आहे आणि मी तुला फोन देतो, म्हणजे एक्सचेंज करायला माझी काही हरकत नाही आहे. तू मला सांग मी कुठे येऊ? हा काही नाही, मी आली आहे इकडे बाहेर. जरा लवकर बाहेर ये प्लीज. अच्छा, तूच आली आहेस का? हे काही नाही, माझा फोन घेते आणि निघते मी, नाही का? लवकर ये. मग आलो, मी आलो, येतो, आलो. बाय. आत्ता चालू. हो, बघितलं. हे ओ थँक्यू. माझा फोन माझा फोन असेल. हा हो, येस. तुझा आहे, तुझा आहे. गावात मी पण ना, मला कळतच नाही. अरे ते सेमच आहेत ना. सेम आहे, माझा आहे. तुझाच. ठीक आहे, सेम आहेत ना फोन. कळत नाही. अरे हो, तुला एक फोन आला होता पेशंटचा. हो का? हा, दमयंती लेले म्हणून होतं कोणीतरी. बापरे. काय झालं? काय? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. हे तू ते अरे बापरे म्हणलास ना, त्यामुळे. अच्छा, ते बापरे वगैरे ते असंच. चांगले पेशंट आहेत, चांगलंच आहे. काही बोललीस त्यांना? काही नाही, काहीच नाही. तुझ्या पेशंट मी काय बोलणार ना. मी त्यांना फक्त म्हणलं की कॉल बॅक करायला सांगते, बस. बाकी काहीच नाही, एवढंच. इतके का फोन करते बाई? थँक गॉड तुम्ही माझा फोन उचललात. मी दमयंती बोलते. कसे आहात डॉक्टर? ऍक्च्युली ना, मला खूप बरं वाटत नव्हतं हो, म्हणून मी तुम्हाला फोन केला तर एकदम बरं वाटायला लागलं. बघा ना, तुमच्याशी बोलायचं या विचारानंच एकदम शांत वाटायला लागलंय. कुठे शिकला तो ही जादू? हॅलो, मी सौमित्राची गर्लफ्रेंड बोलते. तुम्हाला वाटेल तेव्हा फोन कराल का तुम्ही? म्हणजे तुम्हाला फक्त बरं वाटावं म्हणून कधीही फोन कराल? त्याला काही प्रायव्हसी वगैरे आहे की नाही? मी ना हवं तर तुम्हाला त्याच्या क्लिनिकच्या वेळा मेसेज करते, म्हणजे त्या वेळात फोन करत जा. जादू शिकवाल का म्हणे, आलीये मोठी. गरम होतं ना खूप? हो. चला मग, निघते मी. निघतेस? चल बाय. ऐक ना, मी तू सॉरी मैत्री. बोल ना सौमित्र. ऍक्च्युली तुला पण एक फोन आला होता. अच्छा, कुणाचा? एक फॅन होता, म्हणजे फ्रेंड, DNP क्लायंट.
शिट. चललास तू फोन? हा उचलला मी. काय DNP वगैरे म्हणजे म्हणजे काय काय ग DNP म्हणजे काय? डिअर नाही ठीक आहे अंदाज आला होता मला तसं. ते आपण काय करतो ते शॉर्ट फॉर्म. शॉर्ट फॉर्म्स म्हणजे आपण ते शॉर्ट फॉर्म्स ठेवतो ना आपल्या जवळत्या आवडत्या प्रेमाच्या लोकांना. DNP. नाही आहेच आहे तो जवळचा, म्हणजे स्टुडिओत वगैरे भेटत असतो ना मला. नाईस फेलो. हो मस्त मित्र आहे माझा. चांगलं म्हणजे चांगलं चाललंय. घेतला मी फोन उचलला, निरोप घेतलाय मी त्याचा. त्याला म्हणलं काळजी हे फोन आलाय सांगतो म्हणलं. बोललोय मी त्याच्याशी. DNP. हॅलो हाय. मी तुझा एक फॅन बोलतोय. त्या दिवशी तू नंबर दिला नव्हतास ना मला, पण आज मी मिळवला की नाही. बाय द वे छा गए उस दिन. हा काय सॉलिड परफॉर्मन्स दिला का स्टुडिओ मध्ये तू. आणि तू ओळखलंस ना मला. अगं मिहीर बोलतोय मी. संडेला काय करतेस? भेटूया. हॅलो कोण बोलतंय? तुम्ही कोण बोलताय? मी मैत्रीचा बॉयफ्रेंड बोलतोय. आपण मी ॲक्च्युली नुसताच फ्रेंड आहे. आय मीन क्लायंट आहे. एक फॅन आहे म्हणजे त्यांचा. बरं काही काम होतं का? ॲक्च्युली एक कामच होतं, त्यासाठीच फोन केला होता. अच्छा मग फ्रेंड क्लायंट फॅन जे कोण असाल तुम्ही कामाचे फोन आहेत ना कामाच्या वेळेला करत जा. ठीक आहे. असं लोकांच्या पर्सनल स्पेसमध्ये घुसणं हा अपराध आहे माहिती आहे ना. ओके. चांगलं आहे. मित्र मिळतात फ्रेंड्स वगैरे नवीन. चांगलं आहे. तुझंही चांगलं चाललंय की. काय नाही म्हणजे छान पेशन्स मध्ये वगैरे गुंतवून घेतोयस ना तू स्वतःला. छान काम चाललंय तुझं असं. आणि पेशंट्स पण भारी भारीच आहेत ना तुझे. काय पेशंट्स आपण निवडत नाही ना. नाही पण तुझं छानच चाललंय. म्हणजे चांगले मित्र मिळतात भारीतले सगळे फ्रेंड्स. येस ऑफकोर्स. DNP. नाईस नेम. ठीक आहे मग. ऍक्च्युली काही नाही बोल. तू बोल. तुला बोलायचं असेल तर तू बोल ना. तसं काही नाही मला काहीच बोलायचं नाही. नाही का? म्हणजे तुला वाटतंय का मी काही म्हणजे बोलू? नाही ठीक आहे. तुला काही बोलायचं नसेलच तर मला वाटून काय उपयोग आहे ना. एनिवे बाय. मी तू मैत्री बोल ना सौमित्र. मी तुला सोडू का? नाही 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 नको नको नको. मी जाईन माझी माझी. हे बघ ऐक माणुसकीच्या नात्याने मी म्हणतोय सगळं. म्हणजे मी माणुसकी म्हणून सोडतो तुला. आत्ता रात्र झाली. हा म्हणजे माणुसकीच्या नात्याने म्हणत असशील तर इट्स अ गुड आयडिया. लेट्स गो. नाही ओली झाली आहे थोडं पुसतो. आज छान दिसत होती ना ऐश्वर्या.
ऐश्वर्या छान दिसत होती ना? हां. अजून कोण छान दिसत होतं? ऋतू तर छानच दिसते ना, नाही का? बरोबर. आणि आणि काय? आणि काही नाही. चला निघूयात आपण. चल ना, बस. हो बस. साडीमुळे ना फार प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे मला ना सवय नाही आहे ना हे साडी वगैरे नेसायची. हे धरतोस का? एक मिनिट धर ना प्लीज. आणि कसं आहे ना, या साडीचा काय प्रॉब्लेम आहे ना, जरा सुळसुळीत आहे ना, त्यामुळे साडीचं कसं असतं माहिती का, म्हणजे आता मी साडी नेसली आहे ना, तर मला असं 2 पाय टाकून बसणार नाही, असं पुढेच बसायला लागेल. फार प्रॉब्लेम होतात साडीमुळे. चला निघूया आपण. हळू सवय नाही साडीची. कळलं ना. बघ फोन नाही. फोन. ऐक ना मैत्री, मी काय आहे, म्हणजे जरी ब्रेकअप झाला असला तरी आपण मित्रमैत्रीण आहोत अजूनही, नाही का? म्हणजे आपण फ्रेंड्स आहोत, तर हा ऑकवर्डनेस कशाला आपण. म्हणजे काय आहे की तुला जर काही वाटलं तर तू खांद्यावर हात ठेवू शकतेस माझ्या. म्हणजे तुझी साडी सुळसुळीत आहे ना, तर असं घसरशील. हो, आणि तू म्हणलास तसं माणुसकीच्या नात्याने हा माणूस चालू शकतं ना. हो. ठेवते मी हात. से बाईकवर बसल्याने थोडी ना आपलं सुरू झालं होतं. धन्या ATM घेतले घेतले ना, विषय काय. एक चष्मा बघू इकडे म्हणतो. काल काय काय लागले इथे? लागले. दे दे तिले. अरे दे ना. ए, चष्मा दे. अरे ती आली. अरे भांडू नका, पोरीसमोर भांडतो का? आले आले. काय? हा माझा मित्र धनराज. लाडाने धनू म्हणतात मला. मित्र आहे माझा ऐश्वर्या. ऐश्वर. मैत्री. कुत्रा गाडी आहे हं? म्हणजे छान आहे गाडी. आवडली मला. हा म्हणजे म्हणजे भारीच आहे ना. म्हणजे आधी आम्ही वेगळा कुत्रा घेणार होतो, पण म्हणलं की एकदम असं स्टाईलवाला कुत्रा घेऊया, म्हणजे मॅचो एकदम. मग आम्ही ठरवलं, असं डिसिजन घेतलं की ही गाडी घेऊन टाकूया असं. ते ॲक्च्युली आज तू म्हणली होतीस ना जायचं पिक्चरला, ते हो. तर तू आणि ही ऐश्वर्या. ऐश्वर्या. सॉरी, आत्ता ओळख झाली ना, ते नाव लक्षात नाही राहिलं. तर तेच आज मी फ्री होतो, म्हणजे मी धनूला पण म्हणलं चल माझ्याबरोबर. तर मग कसं जायचं? कसं जायचं म्हणजे 2 बाईक 4 माणसं कसं? हं?
बरं नाही म्हणजे असं गाडीवर पोरगी बसली म्हणून ब्रेक मारणारी पोरं आम्ही नाही हा. म्हणजे तुम्ही बघा, तुमची काही हरकत नसेल तर बसा गाडीवर, नाही तर मग तुम्हाला कोणाला गाडी येत असेल तर मग तशी चालवा, आम्ही दोघं एका गाडीवर येऊ. नाही, आम्हाला दोघींना बाईक नाही येत चालवता. हां बाईक कुठे आहे? ऍक्च्युली मला येते, अय्या, शिकली मी. म्हणजे येते मला, पण खूप दिवस झाले. किती दिवसात? 10वीत शिकले होते मी. पण बाईक सायकल आणि पोहणं एकदा शिकलं की आपण कधी विसरत नाही असं म्हणतात ना, त्यामुळे या मी चालू शकते. चला कसं करूया? गिअरवाली आहे ना बाईक? मी हातात आहेत की पायात आहेत? नाही मी चालवतो ना, काही हरकत नाही. आम्ही दोघेही आहे चालवायला. तर चला निघूयात. उशीर होईल. चल मी तू बस. ऐक ना आयशू, तू बसतेस का त्याच्या मागे? त्याच्या धनराज, धनू म्हणतात लाडाने. हा तेच, त्याच्या मागे बसतेस का तू? का? का का म्हणजे असं कसं विचारू शकतेस तू मला? मला हे करायचंय, ह्याच्याशी हिच्याबद्दल बोलायचंय मला. कोणाशी? कोणाबद्दल? अगं डॉक्टर सौमित्रशी बोलायचंय मला, माईच्या औषधाबद्दल. आजी तुमची? हो हो, आजीचा औषध. अगं आयशू, महत्वाचं बोलायचं मला. तू बस बरं त्याच्या मागे. चल हो बस बस. चला. जरा नीट बसा. चालेल ना डॉक्टर. चालेल. चला. बघ, तू इनिशिएटिव्ह घेतलास ना, म्हणून सुरू झालं आपलं. आणि मला कळत नाही, तुला माझ्या मागेच का बसायचं होतं? ए, मी काही इनिशिएटिव्ह वगैरे घेतलेलं नाही हा. मला खरंच आजीच्या औषधाबद्दल बोलायचं होतं. खरंच? तसं नसेल अगदी. आणि मला बसायचं होतं तुझ्या मागे. हे बघ हा? पण माझ्यामुळे आपलं सुरू झालेलं नाही. हे बघ मैत्री, तुला मी आता काही गोष्टी सांगतो. कसं आहे, तू ज्या वेळेला मागे बसलीस ना, त्यावेळेलाच आपलं सुरू झालं होतं. म्हणजे कसं आहे, तू इंटरेस्ट दाखवलास ना माझ्यात, त्यामुळे. अच्छा, म्हणजे गाडीवर मागे बसले की लगेच लफडं सुरू का? हा म्हणजे हा म्हणजे त्या दिवशी जर ऐश्वर्या तुझ्या मागे बसली असती तर तिच्याबरोबर तुझं अफेअर सुरू झालं असतं, नाही का? हा, आणि तसंही ती छान दिसते असं वाटतंच तुला, नाही का? हा. अरे सोनू, मी तुला म्हणलं होतं ना रणवीर सिंगचा व्हिडिओ बघ. पाहिलास का तू? कोण रणवीर सिंग? अरे मी पाहिला. अरे इतका क्यूट दिसत होता माहितीये रणवीर सिंग. आणि तो ना त्याच्याशी बोलायला येणाऱ्या प्रत्येकाशी असं मनमोकळेपणाने बोलत होता माहितीये, अजिबात आडेवेडे न घेता. म्हणजे मला ना असं असं हे झालं माहितीये का तुला? नाही ते काय? कुठे आहे तुझं लक्ष? मी बोलते तुझ्याशी. हो ऐकतोय. असं असं मागं बसण्याने काही होतं का? कधी नाही होत काही. हो बरोबर आहे. अरे मी तर किती लोकांच्या मागे बसते. हा आदिल, रोकडे, सगळ्यांच्या मागे बसते. बघ ना, म्हणजे मी पण, म्हणजे ऐश्वर्या, ऋतू हे बसतातच की कधी कधी मागे. घडले का मग? नाही. बरोबर आहे.
पण कसं आहे ना, म्हणजे तुला गंमत सांगते, काय तू मला ताडलंस ना म्हणून आपलं सुरू झालं. म्हणजे त्याला तू जबाबदार आहेस, मी नाही. ताडलं मी नाही, इकडे माझ्याकडे बघ, मी ताडलं. मग अगं मी ते डिस्पेन्सरीची जागा बघायला आलो होतो आणि तू ते त्यावेळेला ते झाडांना पाणी वगैरे घालत होती. आदिलमुळे तुला ते झाडं लावायचं फॅड लागलं होतं. तेव्हा मी फक्त आणि नुसतं असं बघितलं तुझ्याकडे. फक्त बघितलंस? आणि मी बघितलं कारण मला मला असं फ्रेश वाटत होतं तुझ्याकडे बघून. त्यात काय? अच्छा, म्हणजे मुलीकडे बघून फ्रेश वाटलं की लगेचच तिच्या प्रेमात पडायचं का? नाही तसं नाही. तिच्या प्रेमात पडायचं जी आपल्याला बघून घसरून पडेल.